मार्तंड विजय अध्याय 22. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी मुनिताप शमना, खड्गपाणी अनंग दहना, दया सागरा सुहास्य वदना, उधार धीरा परेशा. ऋषी विनविती सनत कुमारासी, म्हणती जी स्वामी तपोराशी. श्री मल्लचरित्र श्रवणे मानसी, आनंदन समाय स्वामिया. हे महात्म्य 700 श्लोक, महामंत्रची अलौकिक, आमुचे दुःख दारिद्र्य हारक. श्रवणे करुणी जालासे, प्रेमपुरी तीर्थे बहुत, म्हणून ऐकिली आहेत. ते तुमचे मुखे श्रवण तृप्त, करावे ऐसी इच्छा मनी. हे ऐकोनी ब्रह्मनंदन, म्हणे श्रवण करा स्वस्थ चित्ते करुण. प्रेमपुरी 33 कोटी तीर्थे जाण, असती की ऋषीवर्य. त्याचा महिमा वर्णावयासी, समर्थ सने सत्य लोकवासी. षण्मुख बहुप्रिय शिवासी, तोही समर्थ नसेची. शेष सहस्त्र मुखे करुण, महिमा वर्णू न शके जाण. परी तुमची भक्ती पाहून, यथामती सांगेन. मुख्य अष्टतीर्थे थोर, मनुष्या लागी सिद्धी देणार. त्यांचा सांगेल विस्तार, तो एकाग्र चित्ते श्रवण कीजे. देवाचे उत्तर भागी विस्तीर्ण, शक्तितीर्थ असे पुण्य पावन. तेची लक्ष्मी तीर्थ म्हणती मुनिजन, प्रसिद्ध असे भूतळी. त्या तीर्थी चंपा षष्ठीस, अथवा रविवार वैधृतीस, किंवा व्यतिपात संक्रांतीस नेमे करुणी स्नान करीती. अश्विन मासी नवमीस, किंवा चैत्र शुक्ल षष्ठीस, चैत्र शुद्ध पौर्णिमेस स्नान मौने करीती हो. कार्तिकी पौर्णिमेस कृत्तिका नक्षत्र असलिया विशेष, अथवा आपुले जन्म नक्षत्री सावकाश मौने करुणी स्नान करीती. अथवा नित्यनेमे करुण स्नान करीती तीर्थी जाऊन. यात्रेचा क्रम संपूर्ण सांगेन तो परिसिजे. आधी तीर्थी स्नान करावे, नंतर मूळ देवाचे दर्शन घ्यावे, मग घृतमारी ते पूजावे. परमभक्ती करुनिया, मग श्रीचे देवालयी यावे सत्वर. दर्शन करीती उत्तम नर, श्री मल्हारीस जन विपुल भंडार. लाविती भक्ती करुनिया, ते सकळ पातकांपासून मुक्त होती. जन्मोजन्मीची पातके नाशती. श्री मार्तंड दर्शने क्लेश हरती, निश्चयेसी जाणीजे. ब्रह्महत्या सुरापान करीती, दासी गमन सुवर्ण चोरिती. कृत उपकार विसरती, ते पंचमहापातकी जाणीजे. गोहत्येचे पातक बहुत, तैसाची पाही विश्वासघात. याहुनी पातके अनेक, श्री मार्तंड दर्शने नाशती. त्यांसी शाश्वत लक्ष्मी प्राप्त होई, राजद्वारी होई विजयी. कीर्ती वाढीजे जगाचे ठाई, सुख भोगिती सर्व काळ. इहलोकी सुख भोगुन, अंती पावे शिवसदन. श्री मार्तंड पूजेचे महिमान, शेष वर्णू शकेना. देवाचे आग्नेय दिशेस पुण्य पावन, गया तीर्थ असे पुण्यवर्धन. तेथे प्रत्यक्ष असे मार्तंड चरण, यत्ने जाऊनी अवलोकिजे. तेथे तिळदर्भ घेऊन विधियुक्त करावे स्नान. ब्राह्मणास आमंत्रण श्राद्ध तेथे करावे. श्राद्ध पर्वणी तेथे करावे. मल्हारी पदी पिंड द्यावे, त्याचे पितर सुख पावे. कैलास भुवनी निश्चये, त्या तीर्थाचे आख्यान. श्रवण करा एक चित्ते करुण, पूर्वकल्पी पूर्वी मेघवाहन. राजा असे धर्मात्मा, त्याचे नगरी घनच्छायामही. तये वनी कचेंद्रानन पाही, त्याचे सदनी धनधान्यही असे त्या जवळिके. त्याचा पुत्र पापमती दुर्जन, चंद्रसेन असे अभिधान. त्याने कूटतुळा करून क्रय विक्रय करीतसे. या पातके पितर अधोगती, हाही नरक भोगी देहासी. शेष पाप राहिल्या वरती, काक जन्मास आलासे. काक आकाशी फिरत, पितर अनेक नरक भोगित. पूर्वजन्मी शिवरात्र व्रत घडले होते एकदा. त्या पुण्याचे लेशे करुण, गया तीर्थीचे उदकपान. करुणी आकाशी करिगमन, श्रीपादावरी उदक बिंदू पडे. श्री मल्हारी पदावरी बिंदू पडता,
पितर गेले कैलास लोका वायस देह धरणी सफलता दिव्य देह झालासे तो इहलोकी सुख भोगुन अंती वसे कैलासी जाऊन हे तीर्थाचे महिमान सांगितले असे द्विजवर्या देवाचे उत्तर भागी पुण्यवर्धन कपिल तीर्थ असे जाण तेथे कपिला षष्ठीस करिता स्नान सर्व पापांचा नाश होय सुगंधित पुष्पे करुण श्री मल्हारीचे करिती पूजन स्वर्गतुल्य भोग जाण इहलोकी होय तयांसी विनायक कपिला षष्ठी वाचून कोणेही दिवशी करावे स्नान ते सकळ पातकांपासून मुक्त होती निश्चये देवाचे ईशान्य कोणास पुण्यदायक गुप्त मल्लेश्वर तीर्थ असे एक त्या तीर्थाचा महिमा एक एकाग्र चित्ते करुनिया त्या तीर्थी करिता स्नान अथवा करिती उदकपान श्री मल्हारीचे घेती दर्शन ते सकळ दोषांपासून मुक्त होती या तीर्थाचे महिमान स्वये सांगे तुरानन श्रवण करा एकाग्र चित्ते करुण देणे सर्व अघनाशे पूर्वी स्वारोचित मुनुच्या ठाई प्रयोग क्षेत्र असे पुण्यदायी तेथीचा नृपती धर्मन्यायी प्रजा पाळन करीतसे तो काळचक्रे करुणी नृपत राज्य भ्रष्ट झाला निश्चिती संपत्ती हरण झाली यावरती चोर कर्म करीतसे महावनी वसे क्रूर मार्गस्थ मारी साचार धनशंका धरुणी निष्ठुर आदो वद करीतसे कोणी एके समयी पापमती 10 ब्राह्मण वधी निश्चिती सप्तवधूवरे मारुनी क्षिती पाडिली असती ऋषीवर्या 7 कुमार मारिल्यावरती वणी कशूद्रास नाही गणती पापांचे पर्वत झाले निश्चिती मार्ग पाडी पापात्मा ऐसा काल क्रमल्यावरी व्याघ्रे भक्षिला दुराचारी यमदूते त्यासी निर्धारी बांधोनी नेला यमसदना चित्रगुप्ते पापपुण्य विचारून महानरकी टाकिला दुर्जन त्याचे पितर नरकी जाण पडिले असती पुत्रदोषे ऐशा यातना भोगिल्यावरी गर्दव योनीस घातला दुराचारी सोमदत्त कुलाळ मंदिरी जन्मला असे दुरात्मा सोमदत्ताचे मंदिरी वसे भारवाहुनी कष्टभोगी तसे पापाचे फळ हेची असे कोण वारू शकेल सोमदत्त कुटुंबासहित प्रेमपुरी श्रीचे यात्रेस येत गर्दभावर भार घालून बहुत येता झाला ते काळी प्राचीन कर्म गहन पाप गेले मुळी निरसून पूर्व पुण्य उदयास येऊन तृषित झाला ते काळी गर्दभ तृष्णेने व्यापिले सोमदत्ते दृढचरण बांधिले तृष्णेने प्राण कासा विस झाले जाऊ पावती देहातुनी तृषा लागली बहुत मल्लेश्वर तीर्थीचा कुंभ असे भरित तेथे जाऊनी कुंभ लवंडित निजबळे करुनिया तव उदक भूमीवरी पडले मुखी उदक न आले तृषेने प्राण गेले देहातुनी ते समयी तीर्थीचे उदक स्पर्शता जाण सकळ पातके झाली दहन दिव्य देह गेला होऊन ते समयी ऋषीवर्या तेची क्षणी त्यांचे पित्र इंद्र सभेस पावले आदर सकळ भोग देई देवेश्वर शिवप्रतापे करुनिया तो नृपती दिव्य देह पावला सकळ भोग भोगी वसुधेला अंती गेला कैलासाला तीर्थ महिमे करुनिया देवाचे दक्षिण भागी पुण्य पावन पाप विनाशन तीर्थ असे जाण त्याचे समीप अश्वत्थ विस्तीर्ण भैरवरूपी असे पाप विनाशन तीर्थे करावे स्नान अश्वत्थ रूपी भैरवाचे अलिंगन मल्हारीचे घ्यावे दर्शन सर्व ऐश्वर्य नर पावे जन्मोजन्मीची पापे गहन न जाती कोण्या योगे करुण ती या तीर्थाचे करिता स्नान मुक्त होती तेची क्षणी पाप विनाशन तीर्था समीप जाण नंदी कुंड तीर्थ असे पुण्यवर्धन त्या तीर्थी करिता स्नान पुण्यवृद्धी होत असे सुवर्ण शृंगी गायी बहुला रौप्य खुरी अति निर्मळा ताम्रपृष्ठी बहु विशाळ दोहन पात्र काशाचे दूध देणार बहुत घंटा कंठी विराजत कपिला वर्ण सुंदर बहुत अति सौम्य असती वेद वेदांग निपुण ब्राह्मणा प्रती सूर्यग्रहणी दान देती त्याचे पुण्याचे गणती शेष करू शकेना नंदीकुंडी करुणी स्नान श्री मल्हारीचे घेई दर्शन त्याचे पुण्याचे प्रमाण ब्रह्मा करू न शके देवाचे ईशान्य भागी पुण्य पावन रुद्रकुंड असे अभिधान त्या तीर्थी करिता स्नान पुन्हा जन्मास न येती
योग्यास तीर्थ दुर्लभ असे स्नान करिता भवनासे ज्ञान परिपूर्ण होतसे निश्चयेसी जाणीजे या तीर्थाचे महिमान सांगतो तुम्हा लागून ते करिता श्रवण सकळ श्रम हरतील इंद्रस्थळ नाम नगरी शंभू दत्त नामे द्विज अवधारी कर्मे कनिष्ठ सदाचारी वेद वेदांग जाणता वेदोक्त कर्म आचरता शंका उपजे त्याचे चित्ता पुन्हा तेची कर्म करिता संशय बुद्धी करुनिया ऐसे कर्म आचरे ब्राह्मण कर्म करिता म्हणे चुकले संपूर्ण मागुती करी कर्म सांभाळून तेही नीट झाले नसे ऐसा काही काळ क्रमिला ब्राह्मण पंचत्व पावला यमदूते यमसदनाला नेला असे ते समयी चित्रगुप्ते पाप पुण्य पाहिले तो वेदोक्त कर्म निर्फळ झाले संशय बुद्धीने कर्म केले ते सर्व व्यर्थ झालेसे संशय बुद्धी योगे करुण पुण्यतेची पाप झाले उत्पन्न त्या पापे नरक भोगुन कीटक जन्म शत पावला मग पक्षी देह पावला विप्रवर आकाशी भ्रमे निरंतर पूर्व पुण्योदय झालियावर रुद्रकुंडी पातला त्या तीर्थाचे करिता उदकपान तत्काळ पक्षीदेह जाय निरसून ब्राह्मण दिव्य देह गेला होऊन तीर्थोदक स्पर्शता त्यास दिव्य ज्ञान झाले प्राप्त विश्व आत्मवत पाही निश्चित विमानारूढ होऊन कैलासी वसत शिव मंदिरा सन्निध देवाचे उत्तर भागी पुण्यवर्धना अंबुधारा तीर्थ असे जाण त्या तीर्थाचे करिता उदकपान ते सकळ पातकांपासून मुक्त होती अनेक पातकांच्या राशी एका स्नाने मुक्त होय निश्चयेसी शरण झाला श्री मल्हारीसी ऐश्वर्यवंत होतसे या तीर्थाचा महिमा सांगेन तो तुम्ही करा श्रवण ऐकता पातक होय दहन मार्तंड प्रतापे करुनिया या तीर्थाचा महिमा ऐका अवंती नगरीचा नृपनायक कंदर्प नामे प्रतापर्क भूतळींचे राज्य करी ऐश्वर्यामध्ये झाला उन्मत्त परस्त्री भोगावया इच्छी चित्त दुतिका योगे स्त्रिया वश करीत द्रव्य विपुल देऊनिया अनेक प्रकारची वस्त्रे देऊन सुवर्ण मौक्तिक आदी करून अलंकार लोभ दाखवून स्त्रियांलागी भोगितसे प्रजा पाळी न्याय करून शत्रू जिंकी प्रतापे करून सकळ गुणे करुणी संपन्न परी परद्वारी प्रेमा बहु ऐसा काळ क्रमितसे नृपती आयुष्य सरले निश्चिती पंचत्व पावला धरापती काळ सत्ते करुनिया यमदूत क्रूर विशाळ कृष्ण वर्ण नेत्र आरक्त विशाळ हाती दंड धरिले चपळ अनिवार असती पापिष्टा ऐसे चवथे दूत येऊन नृपकंठी पाश घालून लिंग देह शरीरातून काढून नेते जाले यमलोकाचा मार्ग दुस्तर सांगता ग्रंथ वाढेल फार संक्षेपे सांगेन साचार एकाग्र चित्ते श्रवण कीजे पुण्यवंतास सुख होय पापाचरणीयास दुःख रूप आहे याची प्रचिती प्रत्यक्ष आहे हे विचारूनी मनी पाहे पहा या लोकींचा विचार मार्ग क्रमिती नारी नर कोणी शिबिकेत बैसुनी संचार सुखे करुनी जातसे कोणी उत्तम अश्वावर बैसुनी जाती कोणी गजस्कंदी मिरवती कोणी पादचारी जाती आपुल्या आचरणानुरूप कोणी उत्तम अन्न भक्षिती कोणी स्वहस्ते करुणी खाती कोणास सायासे मिळे निश्चिती परी अन्न समयास मिळतसे कोणास सायासे मिळे अन्न कोणी व्याधीने पडिले दारुण कोणी वस्त्रे रहित नग्न मार्गी जाती अतिदुःखे कोणी अन्नभ्रांतीने पडती अनाथ म्हणूनी अन्न देती कोणी मस्तकी भार वाहती आपुल्या आचरणानुरूप तैसास पंथ दुस्तर पुण्यवंतास सुलभ साचार त्यासी यमदूत जोडुनी कर सेवेत सदा तिष्ठती पुण्यवंत प्राणी जेथे राहे तेथे सुवर्ण मंदिरी निर्मित आहे षड्रस अन्न भक्षावय आहे इच्छेस येईल ते काळी सकळ भोग होय प्राप्ती अप्सरा नृत्य करावया येती सर्व काळ आनंद वसे चित्ती दुःख वार्ता नसेची ऐसा तो प्राणी मार्गक्रमित आनंदे जाय सुखभरित त्वरे जाऊनी यमदूत जाणवीती यमधर्मा ऐकताच यम संतोषुन सामोरा येई पूजा घेऊन पुण्यवंतया हात जोडून प्रार्थितसे निज प्रीती
ज्या लोकी ज्यास जावयाचे असे ते सर्व यमधर्म जाणतसे पूजा करुणी मार्ग दाखवितसे परमस्नेहे करुनिया जो पापिष्ट दुराचारी त्याचे मार्गी दुःख असे भारी यमदूत कष्टविती निकरी त्यासी कोण वारू शके ऐसा तो कष्ट भोगित जाय यमलोका क्षुधित त्यासी यमदर्शन नसे सत्य कर्मानुसार नरक भोगवित यम आज्ञे करुनिया ऐसा तो कंदर्प नामे भूपती अनेक नरक भोगिल्यावरती भृंगजन्मी त्यास घालिती अति कष्ट भोगावया तो पूर्व पुण्याचे लेशे करुण भ्रमर परत आला प्रेम पुरा लागुन अकस्मात अंबुधारा तीर्थी जाऊन कमळी आमोद घेत बैसला तो दिनकर असतास गेला भ्रमर कमळी गुंतला ते कमळ नेले पूजेला श्री मल्हारीच्या ते कमळ मार्तंड चरणी पडले सूर्योदयी भ्रमर तात्काळ उडे अकस्मात मार्तंड दर्शन घडे पूर्व पुण्ये करुनिया भ्रमर पंचत्व पावला दिव्य देह होऊनी गेला सकळ भोगून वसुंधरेला उत्तम कीर्ती पावला असे तो इहलोकी सुख भोगुन अंती पावे कैलास भुवन ऐसे तीर्थाचे महिमान तुम्हा प्रती सांगितले असे ऐसी अष्टतीर्थे अनुक्रमे करुण जे नारी नर करीती नेमे करुण ते इहलोकी परत्री सुख संपन्न श्री मल्हारी कृपे होताती श्रीमद्बाजी चरणारविंदी भ्रमर लक्ष्मीनारायणाचा कुमर अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य सदा परिसोत प्रेमळ भक्त 22वा अध्याय गूढहा श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु। श्री क्षेत्र जेजुरी कुलस्वामी खंडोबा याविषयी वैविध्यपूर्ण व्हिडिओ सादर करणारे श्री वाद्य गुरुजी यांचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। माहितीपूर्ण व्हिडिओ लाईक करा। नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा।